विरारमध्ये एका तरुणाने प्रियसीसह तिच्या आईची हत्या केली. यानंतर स्वतःवरही चाकूचे वार करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या धक्कादायक घटनेनं वसई-विरारमध्ये एकच खळबळ उडाली आहे. का केली तरुणाने दोघांची हत्या व या घटनेबाबत पोलिसांनी काय माहिती दिली आहे ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. नालासोपारा पूर्वेला राहणारा शिवम उपाध्याय वय 27 याचे विरारमधील गोकुळ टाउनशिप येथे राहणाऱ्या नॅन्सी मिश्रा वय 24 या तरुणीशी मागील 2 वर्षापासून प्रेमसंबंध होते. त्यांच्या लग्नाबाबत दोन्ही कुटुंबात चर्चा सुरू होती. मात्र नॅन्सीची आई सरिता मिश्रा यांचा या लग्नाला ठाम विरोध होता. मंगळवारी रात्री शिवमच्या कुटुंबियांनी नॅन्सीच्या घरी जाऊन लग्नाबाबत बैठक केली. मात्र यावेळी नॅन्सी आणि तिच्या कुटुंबियांनी लग्नास स्पष्ट नकार दिला. याच नकाराचा राग मनात धरून शिवम बुधवारी दुपारी 12:30 वाजताच्या सुमारास विरार पश्चिमेकडील गोकुळ टाउनशिप परिसरातील पूनम आकांक्षा या इमारतीत नॅन्सीच्या घरी गेला. तिथे पुन्हा लग्नाबाबतचा वाद झाला. लग्नाला नकार दिल्याच्या कारणाने रागारागात शिवमने चाकूने नॅन्सी आणि सरिता यांच्यावर सपासप वार केले. या हल्ल्यात दोघांचाही जागीच मृत्यू झाला. या दोघांची हत्या केल्यानंतर शिवमने त्याच चाकूने स्वतःच्या गळ्यावर वार करून जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान शेजारी राहणाऱ्या नागरिकांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी पोलिसांना कळविले. यावेळी बोलिंज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत माय लेकींचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले. तर गंभीर जखमी अवस्थेतील शिवमला तातडीने संजीवनी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र जखम गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी मुंबईच्या जे रुग्णालयात नेण्यात आलं आहे. विरारच्या या धक्कादायक घटनेबाबत बोलिंज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश कावळे यांनी अधिक माहिती दिली आहे. पाहूया. नेमकी काय घटना होती? आज बोलिंज पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये खुनाची घटना घडली असून त्याची प्राथमिक माहिती अशी आहे की त्यामध्ये जो आरोपी आहे, आरोपी आणि मुलीचे 2 वर्षापासून प्रेम प्रकरण होते आणि तो तिच्याशी लग्न करण्याची त्याची इच्छा होती. परंतु मुलीच्या आईने आणि घरच्यांनी लग्नास नकार दिला. या रागातून आरोपीने आज रोजी त्या मुलीची आणि तिच्या आईची चाकूने वार करून हत्या केलेली आहे व स्वतः ब्लेडनी स्वतःचा गळा कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांच्यावरती कोणते कलमाखाली गुन्हा दाखल केलेला आहे? आपण आज रोजी खुनाचा गुन्हा 103(1) अन्वये दाखल केला असून आरोपी त्यातला जखमी आहे आणि तो जे हॉस्पिटल येथे त्याला उपचाराकरिता. आरोपीचं बॅकग्राऊंड काय आहे? आरोपीचं 10वी पर्यंत शिक्षण झालेलं असून तो एका दुकानात काम करतो. सर, आता आरोपीची प्रकृती कशी आहे? काय आरोपीची प्रकृती स्थिर असून जे हॉस्पिटलला त्याचा उपचार सुरू आहे. राकेश